नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. नाबार्ड भरती 2024 तर्फे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात आणि फॉर्म भरणे ऑलरेडी जे चालू झाले आहे. 21 ऑक्टोबर 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि नाबार्ड या भरतीमध्ये जे शिक्षण फक्त 10वी पास लागते. ठीक आहे, तर 10वी पासच लागते. यामध्ये कोणते सर्टिफिकेट लागत नाही, कोणते पर्सेंटेज वगैरे काही लागत नाही. ठीक आहे, तुम्ही 10वी पास असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे नाबार्डमध्ये. ठीक आहे, नाबार्ड भरती राष्ट्रीय कृषी आणि विकास बँकेत. ठीक आहे, तर चांगली भरती आहे. 10वीच्या बेसवर जे आहे तुमचा पेपर असणार आहे. ठीक आहे, आणि या भरतीचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे आणि शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आणि तुमचा पेपर जो आहे हा 21 नोव्हेंबर 2024 मध्ये पेपर असणार आहे. ठीक आहे, तर या भरतीमध्ये काय काय प्रोसेस आहे, सिलेक्शन प्रोसेस काय, ठीक आहे, वयोमर्यादा काय आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, टायमिंग किती असणार आहे, तर संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नाबार्ड या भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. ठीक आहे, तर नाबार्डमध्ये हे भरती चालू आहे. तर यामध्ये पहा काय की वयोमर्यादा जे ठेवण्यात आल्या तर 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकतात. ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आणि SC ST कॅटेगरीला 5 वर्षे सुद्धा, OBC कॅटेगरीला 3 वर्षे सुद्धा, SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, आणि फीचा जर विचार केला तर OBC आणि ओपन कॅटेगरीसाठी जे फी ठेवण्यात आली आहे तर 450 रुपये फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, जनरल OBC साठी 450 रुपये फी आणि SC ST PW एक्स सर्व्हिसमॅन यासाठी फक्त 50 रुपये फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर पदाचं जे नाव आहे ते आहे ऑफिस अटेंडंट ग्रुप सी हे पद आहे. ठीक आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे. नोकरी जर तुमचं जर सिलेक्शन झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्येच तुम्हाला नोकरी भेटणार आहे. ठीक आहे, आणि पेपर सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे नाबार्ड भरतीचा. ठीक आहे, त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, नाबार्ड भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला जवळपास या ठिकाणी 30,000 प्लस पगार भेटणार आहे. 35,000 प्लस पगार तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे, 35,000 रुपये पगार भेटणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर पहा, सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुमचं यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा होणार आहे. ठीक आहे, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, यामध्ये तुमची लँग्वेज टेस्ट घेतली जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या लोकल लँग्वेज म्हणजे आपल्या अशी जे लोकल लँग्वेज असते, मराठी बोलता वाचता लिहिता आली पाहिजे, अशी नॉर्मल ते टेस्ट राहणार आहे. ठीक आहे, तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. सर्वात अगोदर लेखी परीक्षा, त्यानंतर लँग्वेज टेस्ट असणार आहे. ठीक आहे, तर पहा सर्वात अगोदर तुमचा परीक्षा असणार आहे नाबार्ड भरतीमध्ये. तर परीक्षा आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे. तुम्ही ज्या पण जिल्ह्यामध्ये राहता तर त्या जिल्ह्याच्या जवळपासच तुम्हाला तो पेपर सेंटर भेटणार आहे किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला सेंटर भेटू शकते पेपरचं. ठीक आहे, त्याचबरोबर पेपरमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा यामध्ये जे 30 प्रश्न जे आहे हे जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जाणार आहे 30. त्याचबरोबर गणिताचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर टोटल 120 मार्काचा हा पेपर असणार आहे. आणि यामध्ये जर आपण पेपरसाठी टाईमचा जर विचार केला तर 90 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे, 1.5 घंट्याचा. आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर 4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे 4 प्रश्न जर तुम्ही एक चुकवसाल तर एक प्रश्न तुमचा मायनस होणार आहे, जे बरोबर आहे तुमचे त्यातून. ठीक आहे, तर एवढी यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. तर चांगली ही नाबार्डची जी भरती चालू आहे. तर या भरतीची संपूर्ण जे आहे मी तुम्हाला जाहिरात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, सर्व जाहिरात तुम्हाला दाखवून. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, नाबार्ड या भरतीची ही जाहिरात आहे. तर फॉर्म भरण्याचे हे चालू झाले आहे आणि फॉर्म भरणे 2 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाले आहे. शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा जागा आहे कॅटेगरीनुसार. ठीक आहे, तर पहा महाराष्ट्रामध्ये UR कॅटेगरीच्या 10 जागा आहे. त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या 8 जागा आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीच्या 14 जागा आणि EWS कॅटेगरीच्या 3 जागा आहे आणि टोटल 35 जागा या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी थोडं खाली आलं की या ठिकाणी जे हे दिलेलं आहे कॅटेगरीनुसार. त्याचबरोबर एज लिमिट बघू शकता तुम्ही, वयोमर्यादा जे ठेवण्यात आलं आहे. तर यामध्ये जे
1 ऑक्टोबर 2024 जे आहे या ठिकाणी म्हणजे 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. SC/STला 5 वर्षाची सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे. ठीक आहे. त्यानंतर थोडं खाली या ठिकाणी बघू शकता तुम्ही पेपर हा होणार आहे तुमचा नाबार्ड या भरतीमध्ये. तर सर्वात अगोदर लेखी परीक्षा आहे. तर पहा यामध्ये रिझनिंगचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 30च मार्क असणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 30 मार्क तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर जनरल अवेअरनेस जीकेचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि गणिताचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 120 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि 90 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. आणि आपण निगेटिव्ह मार्किंगचं जर बघितलं या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता निगेटिव्ह मार्किंग यामध्ये 4 एवढी निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आली, बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे. दियर 4 एवढी निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आली आहे. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 4 प्रश्न जर चुकले तर 1 मायनस तुमचा या ठिकाणी होणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये काय असणार आहे की लँग्वेज टेस्ट असणार आहे. बघू शकता तुम्ही लँग्वेज टेस्ट. तर यामध्ये तुम्हाला म्हणजे वाचता लिहिता आलं पाहिजे, वाचता लिहिता बोलता आलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे असं साधारण असणार आहे ते लँग्वेजवर असणार आहे. ठीक आहे. मराठी भाषा त्या ठिकाणी बोलून दाखवावं लागणार आहे किंवा त्या ठिकाणी म्हणजे काही ना काही ते टेस्ट असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही थोडं बघू शकता या ठिकाणी खाली. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये फी वगैरे बघू शकता. अदर कॅटेगरीसाठी 450 रुपये फी आहे आणि SC/STला 50 रुपये फी ठेवण्यात आली आहे. PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा 50 रुपये फी ठेवण्यात आली आहे यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सेंटर बघू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये पेपर कुठं कुठं असणार आहे. तर महाराष्ट्रातील सेंटर आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र मुंबई. तर या ठिकाणी अमरावती हे पेपरचा सेंटर असणार आहे, अमरावतीमध्ये पेपर असणार आहे नाबार्ड भरतीचा. अहमदनगरमध्ये पेपर असणार आहे, अकोल्यामध्ये पेपर असणार आहे, छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये पेपर असणार आहे, धुळेमध्ये सुद्धा तुमचा पेपर असणार आहे, जळगावमध्ये सुद्धा पेपर असणार आहे, कोल्हापूरमध्ये सुद्धा तुमचा पेपर असणार आहे, लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमचा पेपर असणार आहे, मुंबईमध्ये सुद्धा तुमचा पेपर असणार आहे, ठाण्यामध्ये सुद्धा तुमचा पेपर असणार आहे, नवी मुंबईमध्ये सुद्धा पेपर असणार आहे. त्याचबरोबर नागपूरमध्ये सुद्धा पेपर असणार आहे, नांदेडमध्ये सुद्धा पेपर असणार आहे, पुणेमध्ये सुद्धा पेपर असणार आहे, सोलापूरमध्ये सुद्धा पेपर असणार आहे, नाशिकमध्ये सुद्धा पेपर असणार आहे आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा पेपर असणार आहे. तर हे आपल्या महाराष्ट्रातील सेंटर आहे. ठीक आहे. तर जे पण विद्यार्थी नाबार्ड या भरतीमध्ये फॉर्म भरत असाल तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये तुमचा पेपर होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही, तर हे संपूर्ण जाहिरात आहे नाबार्ड या भरतीची. तर 10वी पाससाठीच ही भरती चालू आहे. 10वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. ठीक आहे. तर यामध्ये पेपरचा लेवल सुद्धा 10वीच्या लेवलचाच असणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरू शकता. ठीक आहे. तर 2 ऑक्टोबर पासून फॉर्म सुरू झाले आहे. शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही खाली या ठिकाणी रिजन ऑफिस दिअर ऑफिस लँग्वेज. ठीक आहे. तर बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्र सुद्धा दिलेला आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा. ठीक आहे. त्यानंतर थोडं तुम्ही आपण या ठिकाणी खाली येणार आहे, तर खाली सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर हे संपूर्ण जाहिरात आहे नाबार्ड या भरतीची, बघू शकता तुम्ही. राष्ट्रीय कृषी और ग्रामीण विकास बँक मुंबई. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.